वसमत तालुक्यातील इंजनगाव येथे आमदार राजूभैया नवघरे यांच्या आमदार निधीतून स्मशानभूमी उभारणीच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले। गावातील नागरिकांची अनेक वर्षापासून असलेली गरज लक्षात घेऊन हे काम हाती घेण्यात आले असून यासाठी उपसरपंच राजेश अडकिने यांनी सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे अखेर या कामाला सुरुवात झाली आहे। इंजनगाव हे गाव सन 1982 मध्ये पुनर्वसन झालेले असून स्मशानभूमीची योग्य व्यवस्था नसल्यामुळे ग्रामस्थांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता। या पार्श्वभूमीवर जुन्या गाव परिसरातील जागा स्मशानभूमीसाठी निश्चित करण्यात आली आहे। या परिसरात अंदाजे 6 ते 8 एकर क्षेत्रफळाची जमीन असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे। कालांतराने उपलब्ध जागा कमी होत चालल्यामुळे याकडे सुद्धा ग्रामपंचायत व प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे। नव्याने उभारण्यात येणाऱ्या स्मशानभूमीमुळे परिसर स्वच्छ, सुस्थितीत व व्यवस्थित राहील अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे। या कामामुळे गावातील नागरिकांची मोठी सोय होणार असून अनेक वर्षापासून असलेली मागणी पूर्ण होत असल्याचेही ग्रामस्थांनी सांगितले। या भूमिपूजन प्रसंगी गावातील प्रतिष्ठित नागरिक भगवान अडकिने, ग्रामपंचायत सदस्य व्यंकटी अडकिने, युवराज अडकिने, भगवान चाचा, अर्जुन अडकिने, बळीराम अडकिने तसेच इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज आपल्या गावामध्ये बरेच दिवसापासून प्रलंबित असलेला प्रश्न म्हणजे स्मशानभूमीचा आपल्या येथील राजू बबनराव अडकिने उपसरपंच यांनी सतत पाठपुरावा करून आपल्या आमदार राजूभाई नवघरे यांच्याकडे पाठपुरावा करून आज या स्मशानभूमीला मान्यता भेटलेली आहे आणि या ठिकाणी स्मशानभूमीच्या कामाला सुरुवात झालेली आहे। तरी गावकऱ्याच्या वतीनं आपल्या येथील उपसरपंच राजू बबनराव अडकिने आणि आमदार भैयाला सर्व गावच्या वतीनं धन्यवाद।